दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेचे सामाजिक अंकेक्षण चालू आहे। त्यामध्ये दिंडोरी तालुक्यातील 6व्या टप्प्यात 31 शाळांची निवड करण्यात आली होती। या 31 शाळांमध्ये सामाजिक अंकेक्षण ऑडिटर यांनी दिनांक 3 मार्च व 4 मार्च रोजी 6व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत ऑडिटर राणी पवार विजया सोळसे यांनी 2 दिवसांच्या कालावधीमध्ये निवासी थांबून शाळेच्या कामकाजाबाबत ऑडिट केले। त्यामध्ये दैनंदिन कामाबरोबरच शालेय भौतिक सुविधा, विविध अनुदाने, गुणवत्ता, दिव्यांग विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी अभिलेख हे आर्थिक सर्व बाबी, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी गुणवत्ता, शाळा व शालेय स्वच्छता, मुलामुलींचे स्वच्छतागृह, पोषण आहार, पिण्याचे पाणी व शाळेचे उपक्रम, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन चर्चा केली। यावेळी श्रीमती पवार, श्रीमती सोळसे यांनी सांगितले की या शाळेमध्ये बरेच वेगळेपण आम्हाला जाणवले। याशिवाय शालेय समिती व शिक्षक वृंद यांच्यामध्ये असलेला एकोपा याविषयी समाधान व्यक्त केले। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले। एवढ्या मोठ्या शाळेत अगदी थोड्या प्रमाणात त्रुटी आहेत, त्या नक्कीच शालेय समिती व शिक्षक वृंद भरून काढतील असा आशावाद त्यांनी व्यक्त करून शाळेची नवीन इमारतीची पाहणी करून होत समाधान व्यक्त केले। शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांचा शालेय समिती व शिक्षक वृंद यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षण तज्ज्ञ बापू तात्या चव्हाण यांनी शाळेविषयी माहिती देऊन त्यांनी शाळेच्या शिक्षणासाठी स्मार्ट बोर्ड, कॉम्प्युटर लॅब मदतीची मागणी केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांनी केले। सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार दिलीप झुरडे यांनी मानले। या प्रसंगी उपसरपंच बबलू गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिटे, उपाध्यक्ष लहानू वाघ, अनवर सय्यद, धनराज महाले, अश्विनी चव्हाण, कविता कडाळे, मनीषा हेंद्रे, आरती सोळशे आदींसह गोविंद ढेपले, प्रशांत विस्पुते, रवींद्र काकुळते, प्रदीप सावंत, प्रशांत उन्हवणे, ज्ञानेश्वर वायाळ, वैशाली वाघेरे आदी उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण। तयारी पण चालू त्या अनुषंगाने काल तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि आमच्या गावात तुम्हाला मुक्कामाचं योग पण आलं आणि आमच्या गावाचं कौतुक पण केलं। त्याबद्दल तुमचे आभार मानतो, धन्यवाद मानतो। सांगायला अतिशय आनंद होतो तर एवढी पटसंख्या असताना अतिशय चांगले शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत आणि सगळे हुनरी कलाकार आहेत। जे ॲक्टिव्हिटी शाळेमध्ये पाहिजे ते सातत्याने ते आम्हाला देत असतात। आता तुम्ही बघितलं असेल पारितोषिक वरून तुमच्या लक्षात येत असेल, स्पर्धा असो, कुठल्याच काही असो, आणि असंही सांगायला आनंद होईल काही आमचे शिक्षक जे आहेत, ज्या आज महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे, असे शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत। आणि मुख्याध्यापकांबाबत बोलायचं झालं तर त्यांचा तर विषयच नाही। एक ज्येष्ठ शिक्षक कसे असतात मुख्याध्यापक आणि सगळ्यांकडून कामं कशी करून घेतली जातात, जिवंत उदाहरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालंच असेल। अतिशय पारदर्शकपणा, जे कुठल्याही शालेय समितीला असं कोणी नसेल तर त्यांना फोन करणे आणि त्या अनुषंगाने या शाळेचं कामकाज चालतं। आज तुम्ही आम्हाला येऊन तुमच्या शाळेबद्दल जो अभिप्राय दिला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी 50 तुम्ही निघतात त्या ठिकाणी 8च तुम्ही निघाला आणि हे सुद्धा तुमच्या मनाचा मोठेपणा असेल, तुम्हाला जे निदर्शनात आलं असेल, त्यामुळे तुम्ही आमच्या शाळेची वाहवा केली। पण संख्या भरपूर आहे, शिक्षकांना काम पण आहे आणि त्यावर सगळी मात करू हे लोक आमचे निर्मित असतात। असो, पुन्हा एकदा तुमचं आमच्या शाळेच्या वतीने, शालेय समितीच्या वतीने, आमच्या सगळे शिक्षक बांधवांच्या वतीने अगदी मनापासून आभार मानतो। आणि जे बी काही आहे ते तुमच्या समोर आहे। आता तुम्हाला कसं काय आमचा अभिप्राय पुढचा असेल तुम्ही चांगला